नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राइम टाइम महाराष्ट्रावरती। सध्या आपण CSMT परिसरात आहे। आता सकाळी 11च्या दरम्यान राज ठाकरे हे दादरवरून लोकल ट्रेनने प्रवास करून CSMT परिसरात आता येणार आहेत। सध्या ते चर्चगेट परिसरात उतरलेले आहेत, त्यानंतर ते फॅशन स्ट्रीट या परिसरात येणार आहेत। तिथे काही व्हॅनिटी व्हॅन्स जे आहेत ते देखील आणलेले आहेत। सगळे महत्त्वाचे नेते त्या व्हॅनिटी व्हॅन्समध्ये जोपर्यंत मोर्चा सुरू होत नाही तोपर्यंत त्यात बसतील। नंतर फॅशन स्ट्रीटला जो मोर्चा सुरू होईल तो ह्या आता जो सभास्थळ आहे तिकडे धडकणार आहे। एकूण सर्वच पक्षीय त्यांनी या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणात जे मनसेचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी सामील होणार आहेत। मोठ्या प्रमाणात हा मोर्चा होईल असं म्हटलं जात आहे। आता सकाळपासूनच वेगवेगळ्या थीम्स घेऊन या मोर्चामध्ये मनसेचे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते उतरलेले आहेत। पालघरवरून येत आहेत, नाशिकवरून येत आहेत, लांबून लांबून जे आहे ते मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी येत आहेत। आणि यामध्ये आता आपण जेव्हा हा मोर्चा बघतो तेव्हा स्टेज जो आहे तो ट्रकवर लावण्यात आलेला आहे। या ट्रकवरती हा स्टेज लावताना त्यावरती सत्याचा मोर्चा असं बोल्ड अक्षरात लिहिलेला आहे आणि खोट्या मतदार यादी विरोधातील या भव्य मोर्चात सर्व खऱ्या मतदारांनी सामील व्हा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे। जर तुम्ही बेस्टचे बस स्टॉप देखील पाहता तर त्यावरती देखील या मोर्चाचं जे ब्रँडिंग आहे ते झालेलं आहे। संविधान वाचवा, लोकशाही जगवा अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे। आणि ही सत्तेची नाही तर सत्याची लढाई आहे अशा स्वरूपामध्ये हा मोर्चा आता एक इथे घेऊन आलेले आहेत, तो धडकणार आहेत। आता यामध्ये राज ठाकरे काय बोलणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे काय बोलणार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। मात्र यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जे आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची भूमिका एक अजूनपर्यंत कळत नाहीये, कारण की ते या मोर्चामध्ये सहभागी होताना ऍक्टिव्हली दिसत नाहीयेत। त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे नेते ते दिसत आहेत। त्यामुळे त्यांची नक्की भूमिका काय आहे हे अजून कळत नसल्याने काँग्रेसला नक्की काय करायचं, त्यांना या संपूर्ण BMC निवडणुकी दरम्यान त्यांना एकला चलोचा नारा द्यायचा आहे का, हा प्रश्न त्यामुळेच उद्भवतोय। आता सकाळपासून भाजपचे जे नेते आहेत त्यांनी देखील या मोर्चा विरोधात मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरुवात केली आहे। त्यांचं म्हणणं आहे हे आतापर्यंत काही करता नाही आलं, त्यामुळे आता हा मोर्चा त्याचंच एक स्वरूप आहे। पुढे आता त्यांचे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे जर तुम्ही विधानसभेला तुम्ही त्या मतदार याद्यांवरती लढलात, तुम्ही लोकसभेला त्यामध्ये लढलात, लोकसभेला तुम्ही मोठ्या प्रमाणात त्यामध्ये तुम्हाला वोट मिळाले आहेत, तुम्हाला जागा मिळाल्या आहेत, मग आता जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात तेव्हाच तुम्हाला याद्यांमध्ये घोळ एक लक्षात येतोय का, अशा प्रकारची टीका जी आहे ती कुठेतरी भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येते। आता यामध्ये देखील जे महाविकास आघाडीचे नेते आहेत किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, मनसेचे जे नेते आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे की आता जो महानगरपालिकेची निवडणूक येते त्या दरम्यान त्यांचं म्हणणं आहे की ही याद्या ज्या आहेत ती अगोदरपासून घोळ होता आणि आता तो जेव्हा काढण्यात आलेला आहे, एक काँग्रेसकडून हा विषय जेव्हा हाती घेण्यात आला त्यानंतर इकडे देखील ते घोळ सापडण्यात आलेले आहेत। तसे स्वरूपाचे पुरावे जे आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेले आहेत। आणि जर त्यामध्ये महत्त्वाचं काय, जर आम्ही निवडणूक आयोगाला हे प्रश्न विचारतोय मग भाजपकडून ही उत्तरं काय येत आहेत, असा प्रश्न जो आहे तो नक्कीच महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांकडून विचारला जातोय। आता या संपूर्ण मोर्चामध्ये काय होणार आहे, काय बोललं जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। हा मोर्चा सुरू होणार आहे फॅशन स्ट्रीट पासून, तो इकडे धडकणार आहे आणि हा जो सत्याचा जो मोर्चा आहे तो या स्टेजवरती होणार आहे, जो ट्रक स्वरूपात बांधलेला आहे। आता अजूनही कालपर्यंत या मोर्चाला परवानगी नव्हती, आता हा मोर्चा जेव्हा येईल तेव्हा काय होणार हे देखील पाहण्यासारखं असेल। आणि मोर्चाचा भव्य तयारी जी आहे ती फॅशन स्ट्रीट जवळ आली आहे, तिथला देखील आम्ही आढावा तुम्हाला देणार आहोत। दरम्यान तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं, या मोर्चाबद्दल काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।